So we discussing pressurized water reactor. Okay, this is a diagram of a water breaker. There are different types of reactor, water heater, steam turbine, generator. This is the same procedure as compared to other pressurized power plant. They are given a reactor. Reactor heat exchanger मध्ये पास करतो, त्याच्यामध्ये जे कोल्ड वॉटर असेल कूलंट पंप थ्रू आपण रिएक्टर मध्ये असत असतो. ओके, पास केल्यानंतर मध्ये स्टीम टर्बाईनला पास होते आणि वर्क सर्वांना माहिती आहे. इट इज कन्वर्टेड मेकॅनिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी आणि जनरेटेड होती इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस होत असते. ह्या आपली प्रेशराइज वॉटर रिएक्टर असतात. म्हणजे सिम्पली प्रोसिजर सेम आहे. ब्रेक होत आहे, कनेक्शन प्रॉब्लेम मधून ते ब्रेक होत. ओके, तो आपण डिस्कस करतोय इन रिएक्टर. मग हा रिएक्टर आहे, त्याचे पॉइंट्स दिले. इट इज द ओके, रिएक्टर मध्ये मी युरेनियम यूज करतो. वॉटर हेवी अंडर द प्रेशर यूज द बोथ कूलंट and moderator. Then before the starting reactor, the water is pressurized, is boiled and converted to steam by the electrical heating process. This is the process, and we know what is the temperature, what is the pressure of steam, boiling of water in a core, and what that is the pressure about the 130 to 150 bars. Okay, pressure दिलेले 130 to 150 bars. It helps the absorbing heat by water in the liquid state in the reactor. The heat energy absorbed by water in the reactor by converting steam into heat. Steam that is the okay. This is the nuclear reactor. Now, second type of nuclear reactor is a pressurized water reactor power plant. This is the second type. Nuclear reactor is the second type of nuclear reactor. See, the water coolant from heat exchanger is recirculate to the reactor with the help of coolant pump. याच्यामध्ये अरेंजमेंट दिलेली बघा, वॉटर दिलेले, रिएक्टर वेसल दिले. त्या रिएक्टर वेसल मध्ये कोर्स दिलेला आहे, म्हणजे दॅट इज द युरेनियम. त्या कोर्स दिलेला आहे. त्या कोर्स मध्ये रिएक्टर वेसल्स आहे. त्या वेसल्स मध्ये जे आपलं वॉटर असेल पंप थ्रू, त्या वॉटर तिथे पंप केलं जाईल आणि त्याच्यात प्रेशर दिलेलं आहे आणि टेम्परेचर दिलं बघा, तिथे इंडिकेट केलेलं आहे. त्या कंटेनमेंट मध्ये काय, कंटेनमेंट मध्ये काय आपलं असतं, वॉटर असतं आणि रिएक्टर असतं. आणि ते कंटेंट मध्ये दिले वॉटर आणि रिएक्टर म्हणजे प्रेशर दिलेलं आहे, टेम्परेचर दिलेलं आहे. ओके, प्रेशर दिलेलं आणि टेम्परेचर. प्रेशर दिलेलं बघा 2200 PSI आणि टेम्परेचर 6000 फॅरेड. ओके, हे टेम्परेचर दिले. मध्ये टेम्परेचर कशामध्ये आपण generate mechanically converted to electrical energy and directly produce the electricity. इलेक्ट्रिसिटी ते त्यावर पण इंडिकेट केलेले आहे. ओके, सी तिथे कंडेन्सर दिलेले, म्हणजे त्याच्यासोबत H2O हॉट असेल कोल्ड असेल, तो काही गॅस पास होणार आहे टर्बाईन नंतर. जो काही स्टीम असेल कोल्ड ती पास होणार, ती कंडेन्सर मध्ये जाणार आहे. आणि कंडेन्सर थ्रू आपण काय करणार आहे, याचं जे स्टीम असते ही स्टीम वेपराईज असते, म्हणजे बबल्स असतात. हे बबल्स आपण डायरेक्टली बाहेर पास करत असतो कूलिंग टॉवर थ्रू. ओके, that is the nuclear reactor procedure. Simply now next nuclear reactor means
प्रेशराइज वॉटर रिएक्टर आपण बघितले की थर्मल रिएक्टर हे टाइप्स ऑफ थर्मल रिएक्टर असतात. दे आर गिवन 3 टाइप्स ऑफ प्रेशराइज, बॉइलिंग वॉटर. So this is the pressurized water reactor. Now what is the advantage of pressurized water reactor? Advantage: water is used to both as coolant and moderator, which is easily available. Reactor is compact. Small number of control rods is required. Fission product remain contained in the reactor. Disadvantage: so disadvantage is capital cost is high since the reactor and primary circuit work under the pressure. Only saturated steam can be generated in secondary circuit. जे आपण बघितले की वर्किंग बघितलं त्यामध्ये काय दिलेलं होतं, कॅपिटल कॉस्ट लो दिलेली आहे. आपण दोन्ही ठिकाणी वॉटर यूज करतो, फॉर एक्झाम्पल कूलंट अँड मॉडरेटर. Radiation will suffer from the radiation. This is the advantage and disadvantage of the pressurized water reactor. So next one is the next type of thermal reactor is the boiling water reactor. See, simple procedure बघा, सेम कंबशन चेंबर यूज केले, फक्त त्याच्यामध्ये बघा त्याची अरेंजमेंट ही चेंज केली. त्यामध्ये कंट्रोल रॉड्स यूज केले, रिएक्टर फोर्स यूज केलेले आहे. ओके, ते डायरेक्टली कनेक्टेड कशाला आहे, सॅच्युरेटेड स्टीम. डायरेक्टली कनेक्टेड सॅच्युरेटेड स्टीम आणि सॅच्युरेटेड स्टीम कुठे जाते, तुमची टर्बाईनला. ओके, सिंपल अरेंजमेंट, सर्व कंपोनंट बघितले, ही सेम प्रोसिजर, फक्त त्याची कॅपॅसिटी आणि कंपोनंट अरेंजमेंट ही चेंज केली. सो दिस इज युरेनियम ऍज अ फ्यूल. ओके, युरेनियम फ्यूल म्हणून यूज करतो अँड वॉटर इज बोथ ऍज कूलंट अँड मॉडरेटर. Then this reactor do not require a heat exchanger as needed in case of pressurized water. Okay, आपण प्रेशराइज वॉटर बघितलं त्याच्यामध्ये आपण हीट एक्सचेंजर यूज केलं, बट ह्या बॉयलर वॉटर रिएक्टर मध्ये आपण एक हीट एक्सचेंजर यूज केलेलं नाही. सो दिस इज द बॉइलिंग वॉटर रिएक्टर विदाउट युजिंग अ हीट एक्सचेंजर. ओके, दिस इज द डायग्राम ऑफ बॉइलिंग हीट एक्सचेंजर. सिंपली से बघा, इथे डायरेक्टली बॉइलिंग प्रेशर रिएक्टर प्रेशर यूज केले, त्याच्यामध्ये आपण युरेनियम यूज करतो. डायरेक्टली बघा इथे हे वॉटर आहे, वॉटरचं स्टीम मध्ये कन्वर्ट झालं, प्रेशर दिलेले 1000 PS अँड टेम्परेचर ऑल्सो गिव्हन 540 डिग्री दिलेले. डायरेक्टली गोज टू टर्बाइन अँड टर्बाइन इज पास द एनर्जी टू जनरेटर अँड डायरेक्टली इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस. ओके, डायरेक्टली इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे कोल्ड वॉटर असेल, हॉट H2O असेल, ते डायरेक्टली बाहेर पास केलं जातं आणि याच्यामध्ये कोणताही आपण हीट एक्सचेंजर यूज केलेला नाही. ओके, आणि जे कोल्ड स्टीम असेल ती कोल्ड स्टीम आपण परत पुढे पास करत असतो रिएक्टर प्रेशर मध्ये. सिंपल बॉइलिंग वॉटर रिएक्टर दिलेलं आहे. सो व्हॉट इज द ऍडव्हान्टेज? आहे हीट एक्सचेंजर, pressurized circulated piping system is a simple, cheap, and efficiency is high. Use of low pressure reactor further reduce the cost of plant. Additionally, it has the possibility of radioactive contamination of steam turbine. It cannot meet the sudden change in the load on the plant. System required extensive safety device against the radioactive radiation, which are costly. This is simple advantage and disadvantage of the boiler water reactor. Now, last one, nuclear reactor is a thermal reactor is a gas cooled reactor. Starting is a pressurized, second one is a boiling, and third one is a gas.
ओके, सी गॅस कूल्ड रिएक्टर इज अ न्यूक्लियर रिएक्टर दॅट युजेस ग्राफाइट. ओके, आपण त्या रिएक्टर मध्ये काय यूज करतोय, ग्राफाइट यूज करणार. त्या गॅस रिएक्टर मध्ये आपण ग्राफाइट यूज करतोय ऍज अ न्यूट्रॉन मॉडरेटर आणि कार्बन डायऑक्साइड ऍज अ कूलंट, आणि कार्बन डायऑक्साइड ऍज अ कूलंट म्हणून आपण तिथे यूज करतोय. सर्व डायग्राम जशी आपण बघितली प्रेशराईजची ही आणि गॅस कूलची सेम प्रोसिजर आहे, फक्त आपण तिथे युरेनियम यूज केलं आणि इथे ग्राफाइट यूज केला. ओके, आणि कूलंट मध्ये इथे डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड यूज केलं. दिस इज अ रिएक्टर, पारामाई सर्किट, दिस इज हीट एक्सचेंजर, this is coolant pump, feed pump, that is steam turbine, generator and condenser. Okay, same procedure दिलेली. So the advantage and disadvantage of gas cooled reactor. Advantage: nuclear power station occupies much smaller space. Okay, no need for plenty of water ची कमी. वॉटर त्याला गरजेचं नसतं कारण गॅस आहे. गॅस थ्रू आपण ते पुढे जनरेट करतोय इलेक्ट्रिसिटी, त्यामुळे तिथे वॉटरची अवेलेबिलिटी नसते. इट इज पॉसिबल टू लोकेट द प्लांट नियर सेंटर, क्लीन ऑपरेशन, नो ऍश इज प्रोड्यूस. कारण की आपण गॅस यूज करतोय, डायरेक्टली गॅस बर्न यूज करतोय, त्यामुळे कोणताही तिथे आपण जसं पेट्रोल जर बर्न केलं, डिझेलला बर्न केलं तर डायरेक्टली बर्निंग प्रोसेस होते, पण आपली तिथे ऍश क्रिएट होत नाही. सो क्लीन ऑपरेशन, नो ऍश इज प्रोड्यूस. इफ बल्क ऑफ पॉवर इज प्रोड्यूस, इट इज इकॉनॉमिकल, independent of a geographical condition, saving of natural resources such as coal, oil and gas. This is a simple types of advantages. Disadvantage: the fuel is not easily available and it is very costly. जे गॅस यूज करतो ते फ्यूल इझी अवेलेबल होत नाही, त्याची कॉस्ट खूप असते. ओके, देन द फिजन ऑफ प्रोडक्ट इज अ रेडिओ ऍक्टिव्ह नॅचरल. सिंपल आहे, आपण रेडिओ ऍक्टिव्ह यूज करतोय न्यूक्लियर रिएक्टर मध्ये, दॅट इज अ रेडिओ ऍक्टिव्ह नेचर अँड इट्स मेनी कॉज ऑफ हाय रेडिओ पोल्युशन. त्यामुळे पोल्युशन पण खूप क्रिएट होते. द मेंटेनन्स कॉस्ट इज हायली अँड द स्किल मॅन पॉवर रिक्वायर्ड टू रन अ न्यूक्लियर पॉवर स्टेशन. मेंटेनन्स खूप असते. तुम्ही डिझेल पॉवर प्लांट बघा, पेट्रोल पॉवर प्लांट बघा, दॅट इज अ व्हेरी maintenance cost is very high and still the manpower required to run the nuclear power plant. Sudden fluctuation of load cannot be made efficiently by the nuclear power plant. Maintenance cost, okay, simple point है, easy not easy available है, full easy available होत नाही, cost जास्त आहे त्याची. त्यानंतर cost construction nuclear power plant खूपच जास्त आहे, maintenance cost खूप very high. Waste disposal is the problematic. जे waste disposal होतं, आपण जे बघतो ऍश आणि कोल, हे डिस्पोज करावं लागतं, कारण त्याच्या थ्रू आपल्यामध्ये काय क्रिएट होते, त्याच्या थ्रू रेडिएशन क्रिएट होतं, ते ह्युमन बॉडीला इफेक्ट करू शकतं. ओके, दिस इज अ सिंपल टाइप्स ऑफ न्यूक्लियर पॉवर प्लांट. ओके, आपण डिफरंट टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन स्टार्ट केले होते, त्याच्यामध्ये बघितलं दे आर गिवन अ थर्मल रिएक्टर. फर्स्ट वन इज युअर प्रेशराइज रिएक्टर, सेकंड वन इज युअर बॉयलर रिएक्टर and third one is a gas reactor. ओके, तिन्ही टाइप्स आपण कंप्लीट केले. ओके, आता लास्ट पॉइंट राहिलेला आहे ऍटॉमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड्स. ओके, तुम्ही बघितलं का ऍटॉमिक AERB ऍटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड, परमाणु ऊर्जा नियामक परिषद. ओके, ही एक आपली सोसायटी असते, सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचं वर्क असतं ते डिस्कस करणारे, आणि आपला हा युनिटचा लास्ट पॉइंट असणार आहे. सो ऍटॉमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड मीन्स परमाणु ऊर्जा नियामक परिषद. सो व्हाट इज द पर्पज फॉर install and establish this type of board is atomic energy regulating board was constituted on the 15 November 1983. ओके, 15 नोव्हेंबर 1983 साली ती आपण तिथे इन्स्टॉल केली, म्हणजे इस्टॅब्लिश केली. by the President of India exercising the power confirmed section 27 of Atomic Energy Act 1962 out of 1962. ओके, atomic जी म्हणजे आपण atomic जी एनर्जी यूज करणार आहे ते कोणत्या आपण बघतोय की लास्ट पॉइंट इज ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटिंग ऍक्ट बोर्ड. म्हणजे आपण सपोज ऍटॉमिक रिएक्टर यूज करतो पॉवर प्लांट मध्ये, म्हणजे पॉवर प्लांट मध्ये रिएक्टर यूज करतोय,
त्याच्या रिगार्डिंग काही नॉर्म्स असतील, रूल्स असतील, ते परचेस करणं असेल, त्याच्यानंतर त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी यूज करणं असेल, किंवा त्याचा यूज आपण कशासाठी करू शकतो, कारण त्यापासून आपण बॉम्ब्स मिसाईल पण बनवतो. मग त्याचा जे बॅड इफेक्ट आहे, हा बॅड इफेक्ट पण झाला नाही पाहिजे, त्या रिगार्डिंग त्या बोर्डने काही नॉर्म्स तिथे दिलेले. त्या नॉर्म्स नुसार मग काही सेफ्टी फीचर असतील, ते ऑटोमॅटिक एनर्जी यूज करताना ते सेफ्टी कशी यूज केल्या गेल्या पाहिजे, ती एनर्जीचं स्टोरेज कसं असेल, त्याचा यूजचा पर्पज काय असेल, या सर्व गोष्टींसाठी आपण एक बोर्ड रेडी केलेलं आहे. त्या बोर्ड अंडरच सगळे सेफ्टी फंक्शन्स आणि जे ॲटॉमिक एनर्जीचे जे रिएक्टर असतात ते परचेस केले जातात आणि प्रोव्हाइड केले जातात. द मिशन ऑफ द बोर्ड इज टू इन्शुअर दॅट द यूज ऑफ इग्नोनायझिंग रेडिएशन अँड न्यूक्लिअर एनर्जी इन इंडिया डज नॉट कॉज अंडर रिस्क टू द हेल्थ अँड द एन्व्हायरमेंट. ते ऍक्ट याच्यासाठी दिलेले आहे, ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट. जर एखादी कंपनी असेल, ती कंपनी जर इलेक्ट्रिसिटी जनरेट करते, पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये ॲटॉमिक एनर्जी ते जनरेट करत असेल, ती जनरेट करत असताना ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असताना त्या रेडिएशन पासून जर ह्युमन बॉडीला काही इफेक्ट झाला, किंवा मध्ये काही जे जे पीपल्स असतील, त्या पीपल्स जर ह्युमन बॉडी काही इफेक्ट झाला, मग स्किन असेल, चेस्ट प्रॉब्लेम असेल, हे जर क्रिएट झाले, त्या रेडिएशन नुसार त्या कंपनीवर त्या ऍक्ट नुसार तिथे आपण फिक्स करू शकतो, तो पॉवर प्लांट हा बंद पण करू शकतो. आणि त्यासाठी आपण काय केलेलं आहे, ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 96 कॉन्स्टिट्यूट केलेला आहे. ओके, त्या रिगार्डिंग आपण त्याच्यावर जर सेफ्टी यूज नाही केली, रेडिएशन कोणतेही त्यांनी डिस्पॉल व्यवस्थित नाही, तर त्यांच्यावर तो आपण केस फाईल करू शकतो. ओके, दिस इज द सिंपल बोर्ड ऑफ ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड. They also given some points recommended on okay, given a safety codes, then guides, manual prepare for the setting, design, construction, operation, quality assurance, and the decommissionation extension or open nuclear power plant. कोणता न्यूक्लिअर पॉवर इन्स्टॉल करत असताना जी ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड आहे, त्यांना काही ती सेफ्टी इन्स्ट्रक्शन देतात, त्याची डिझाईन असेल, कोड असतील, गाईड्स, मॅन्युअल प्रिपेअर, सेटिंग, डिझाईन, कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन, ह्या गोष्टींचं सर्व अनालिसिस करून तो प्लांट स्टार्ट केला जातो. त्यानंतर त्यांना ती एनर्जी प्रोव्हाइड केली जाते, विच हॅव बीन प्रिपेअर बाय द रिस्पेक्टिव्ह ऍडवायझरी कमिटी. त्यासाठी कमिटी अपॉइंट केली जाते, इन्स्पेक्शन केलं जातं, त्यानंतर त्या प्लांटला स्टार्ट केलं जातं. ओके, त्या प्रकारची ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड असतं. Also some given points. Second, this is the first committee, Atomic Energy Regulatory Act, and second committee is International Atomic Energy Agency, IAEA. International Atomic Energy Agency is an international organization. आपण बघितलं की सेंट्रल गव्हर्नमेंट सपोज इंडिया रिगार्डिंग जर असेल, तर दिस इज द ॲटॉमिक एनर्जी. त्यानंतर नॅशनल लेवल असेल, इंटरनॅशनल लेवल असेल, the International Atomic Energy Agency means international organization that seek to promote the peaceful use of nuclear energy. म्हणजे सपोज इंडियामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट करतोय, ते गव्हर्नमेंट, आपल्या इंडियाचं गव्हर्नमेंट त्याला परमिशन देतं, बट जो आपण न्यूक्लिअर यूज करतोय, त्या न्यूक्लिअर मध्ये जो आपण परचेस करणाऱ्या अदर कंट्री कडून, ओके, म्हणजे आपण इंडियामध्ये यूज करतो, त्याला एक परमिशन ही वेगळी असते, आणि इंडियामध्ये आपल्याला म्हणजे इंडियामध्ये यूज करायला आपल्याला अदर स्टेट करून तो, अदर कंट्री करून तो आपल्याला परचेस करावा लागतो. म्हणजे अदर जे कंट्रीज असतात, त्या कंट्रीचे पण काही नॉर्म्स असतात. जसे इंडियामध्ये प्लांट इन्स्टॉल करताना जे नॉर्म्स असतात ते फॉलो करावं लागतात, तसेच अदर कंट्रीचे ते ॲटॉमिक एनर्जी परचेस करण्यासाठी, रिएक्टर परचेस करण्यासाठी त्यांचे पण पर्पज, मग ते आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. जपान जर कंट्री कडून आपण ते ॲटॉमिक एनर्जी परचेस करत असेल, तर त्यांना आपल्याला ते रिझन द्यावं लागतं, व्हॅलिड रिझन. आपण तर आपल्याला डॉक्युमेंटेशन करावं लागतं की जे रिएक्टर आपण यूज करतोय ते कोणत्या पर्पज साठी यूज करतोय, तेव्हाच ते कंट्री आपल्याला परमिशन देते
रिएक्टर परचेस करण्याची. मग काय काय असतं त्याच्यामध्ये, सपोज पर्पज, मिलिटरी पर्पज, म्हणजे आपण कशासाठी ते रिएक्टर त्यांच्याकडून परचेस करतोय, मिलिटरी साठी किंवा बॉम्ब्स, मिसाईल हे बनवण्यासाठी, हे सर्व आपल्याला डॉक्युमेंटेशन टू सबमिट करावं लागतं. त्याच्यानंतर ह्या कमिटी अंडर जी पण कंट्री असते ती आपल्याला परमिशन देते न्यूक्लिअर रिएक्टर परचेस करायचं. ओके, इन्क्लुडिंग न्यूक्लिअर वेपन्स. देन also given which country are given located in Toronto, Canada, Toronto, Japan, like New York City, United States. Okay, this is a different, Switzerland. This is different types of countries for providing the nuclear energy. Means this is the headquarters. This is the International Atomic Energy headquarters. सिम्पली दिलेले atomic energy चे हेडक्वार्टर्स कुठे कुठे प्रोव्हाइड केले, कॅनडा, जपान, न्यूयॉर्क सिटी, युनायटेड स्टेट अँड स्वित्झर्लंड. इथे त्यांचे मेन सेंटर आहे, आपल्याला तिथून ती परमिशन प्रोव्हाइड करावी लागते. ओके, दिस इज द टू टाइप्स ऑफ international agency. First is the Atomic Energy Regulating Boards and second one is the International Atomic Energy Agency. Now the last one is the IAEA, International Atomic Energy, also given some points, three main pillars. तीन मेन प्लेयर असतात की आपण जे यूज करतोय, जी एजन्सी त्याच्याकडून आपल्याला परमिशन मिळवायची, परचेस करायचंय, तर काय काय असतं, एरिया ऑफ वर्क, आपण ते कशासाठी यूज करणार आहे, सेफ्टी, म्हणजे आपल्याला त्यांना ते आन्सर द्यावं लागतं की जे आपण ॲटॉमिक रिएक्टर किंवा ॲटॉमिक एनर्जी परचेस करतोय ज्या पण कंट्रीकडून, त्या कंट्रीला आपल्याला इंटरनॅशनल जी ॲटॉमिक एनर्जी एजन्सी असते त्यांना डॉक्युमेंटेशन करावं लागतं की जो परचेस करतोय आपण हे कोणत्या एरियासाठी यूज करणार आहे, सेफ्टी काय असणार आहे, सिक्युरिटी काय असणार आहे, आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड द सेफगार्ड and the verification. Okay, this is the main pillar for purchasing the atomic energy agency. Means safety, security, science, technology and safeguard or verification. Mission, peaceful uses, upon promoting the peaceful uses of nuclear energy by the member state. Safeguards, implementing safeguard to verify the nuclear energy is not used in for military purpose. Nuclear safety, promoting high standard for nuclear safety. Okay, this is the various types of agency are given, and every agency are the different types of vision and mission. This is the International Atomic Energy Agency. That is the three main pillars: safety, security, science and technology, and safeguard and